ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x मायनस 7. इथे घेतो मी एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x मायनस 7. फॅक्टराइज करायचं आहे. कसं करता येईल तर आता काय करूया, थोडंसं रिवाइज करूया. बरेच गॅप पडले आहे फॅक्टरायझेशनमध्ये. एक्स क्यूबच्या फॉर्ममध्ये जर असं काहीतरी येत असेल तर ते कशाचा रिझल्ट येतो आठवतंय? ए प्लस प्लस आहेत सगळे टर्म. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब चा रिझल्ट असं काहीतरी असायचा. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? ए क्यूब प्लस 3a² बी 3ab² प्लस बी क्यूब. चालेल. आणि मग हे बघितल्याबरोबर हे लक्षात येतंय का एक्स प्लस 1चा क्यूब काय येणार? एक्स प्लस 1चा क्यूब सांगा लगेच डायरेक्ट फॉर्म्युला वापरून. एक्स क्यूब प्लस 3x². एक्स क्यूब प्लस 3x². का तर b1 आहे. एक्स आहे b1 आहे. 3x² प्लस 3x प्लस 1 बरोबर. अजून एक म्हणजे क्यूबच्या फॉर्ममध्ये असणारे आपल्याला फॉर्म्युले रिवाइज करूया आपण. हे असं चालेल. आणि अजून एक एक्स क्यूब मायनस वाय क्यूबचा फॉर्म्युला काय? जे इथे लागणार आहे फॅक्टराइज करायचं फॉर्म्युला. एक्स मायनस वाय फर्स्ट फॅक्टर, सेकंड x² प्लस xy प्लस y². असे काहीतरी फॉर्म्युले आहेत. आणि मग हे माहीत असेल तर आपण याच्यासाठी काय करू शकतो सांगा. असलं काहीतरी हा रिझल्ट माहिती आहे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हा x प्लस 1 ब्रॅकेट क्यूब आहे. एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x प्लस 1. एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x. बघा पहिली स्टेप काय करतो मी. एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x. मला या फॉर्म्युल्यासाठी इथे प्लस 1 पाहिजे म्हणून मी 1 ॲड केले आणि 1 सबट्रॅक्ट करताना -7चं -8 झालं. एवढं समजलं. हे का केलं मी? हा कोणाचा क्यूब आहे? एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब आहे. एक्स प्लस 1 ब्रॅकेट क्यूब मायनस काय राहिला 8. 8 कुणाचा क्यूब? 2चा क्यूब. आणि मग इथे परत एकदा ए क्यूब मायनस बी क्यूबचे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले वापरले की फॅक्टर्स मिळाले आपल्याला. पहिला फॅक्टर काय येणार सांगा? ए मायनस बी म्हणजेच एक्स प्लस 1 मायनस 2. पहिला फॅक्टर दोघांची सबट्रॅक्शन. दुसरा फॅक्टर काय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो. एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 मल्टिप्लाय बाय ए बी ना 2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच काय 2². हे सॉल्व करूया. प्लस 1 मायनस 2 किती? एक्स मायनस 1. आणि मग सेकंड फॅक्टर काय येणार? सिम्प्लिफाय करूया. x² प्लस 2x प्लस 1 ह्याचा स्क्वेअर झाला प्लस 2ने मल्टिप्लाय केलं तर 2x प्लस 2 प्लस 4. आणि मग याच्यामध्ये लाईक टर्मची ॲडिशन x² आहे तसं प्लस 2x प्लस 2x 4x प्लस 1 प्लस 2 प्लस 4 म्हणजे 7. म्हणजे दोन फॅक्टर कोणते मिळाले? x मायनस 1 आणि x² प्लस 4x प्लस 7. समजलं का बघा. आणि मग लक्ष द्या इथे जसं या फॉर्ममध्ये येण्यासाठी ही टर्म मिळण्यासाठी एक्स क्यूब प्लस 3x² प्लस 3x प्लस 1 मिळण्यासाठी एक्स प्लस 1चा क्यूब करण्यासाठी किती ॲड केले? सबट्रॅक्ट केले. प्लस 1 केला आणि -1 केला. -1 -7 किती आले? -8. तसं नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय करणार? हे असलं काहीतरी येऊ शकतं का? कुणाचा क्यूब येऊ शकतो? इथे मायनस साईन आहे. लगेच लक्षात आलं पाहिजे की एक्स प्लस 1चा क्यूबच्या सगळ्या टर्म प्लस असतात. म्हणजेच कुठला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला मायनसवाला? एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब. सांगा एक्स मायनस 1चा ब्रॅकेट क्यूब काय असतो? ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? ए क्यूब मायनस का प्लस? मायनस
3a² बी 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 जिथे ऑड पॉवर असेल ते निगेटिव्ह असणार, म्हणजे -3a² बी प्लस 3ab² आणि -b³ हा फॉर्म्युला वापरला तर x-1 ब्रॅकेट क्यूब काय येणार, x³ नेक्स्ट -3x² प्लस 3x आणि -1³ 1 म्हणजेच x³ -3x² प्लस 3x -1 हा ब्रॅकेट क्यूब येईल. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये काय ऍड आणि सबट्रॅक्ट करणार तुम्ही सॉल्व करताना, -1 +1 करणार. सेम असंच, फक्त इथे +1 पाहिजे होतं म्हणून +1 आणि -7 -1 -8 आले. इथे +1 करणार -1 पाहिजे, -1 +1 येणार, +1 केल्यामुळे +8 येणार. आणि मग a³ + b³ चा फॉर्म्युला काय, इथे जसा x³ -y³ चा वापरला तसं इथे प्लस आल्यानंतर आपल्याला कोणता वापरायला लागणार आहे, x³ + y³ इज इक्वल टू x + y फर्स्ट फॅक्टर, सेकंड मात्र x², बरोबर. हे वापरायला लागणार. हे कुठलं एक्झाम्पल बघतोय आपण, सेकंड. अगोदर पहिलं लिहिताय का आणि मग सेकंड स्टार्ट करूया. हे फॉर्म्युले अगोदर पाहिजे तर लिहून घ्या कुठेतरी, त्या कारणाने एकदा दोनदा लिहून होते परत एक्झाम्पल बघतानाच. हे अगोदर लिहून घ्या बाजूला कुठेतरी, कारण हे जर माहीत असेल की x³ + 3x² + 3x + 1 हा x+1 चा ब्रॅकेट क्यूब असतो तरच तुम्हाला हे लक्षात येणार आहे की इथे +1 आणि -1 करायचे. +1 केल्यामुळे हा येतो x+1 ब्रॅकेट क्यूब आणि -8 म्हणजे 2 चा क्यूब असतो. हे लक्षात आलं तरच पुढच्या गोष्टी सोप्या होतात. मग इथे परत a³ - b³ चा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, a³ - b³ इज इक्वल टू फर्स्ट फॅक्टर a - b इंटू a² + ab + b². तर तुम्हाला इथे a म्हणजे x+1 आणि b म्हणजे 2 हा फॉर्म्युला वापरता येईल. दोघांची सबट्रॅक्शन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, तर a³ - b³ आहे आणि सेकंड फॅक्टर a² + ab + b² आणि मग ते सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळेल. झालं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल लगेच सॉल्व करायचे आहे. झालं. झालं का हे सगळ्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय फरक आहे, तर फक्त इथे मायनस आहे आणि ही टर्म शेवटची जी आहे ती प्लस आहे आणि मग प्लस आणि मायनस असल्यामुळे ते मायनस आहे. तर मग इथे काय पाहिजे आपल्याला, -1 पाहिजे, -1 आणि त्यासाठी मी
+7 मध्ये काय करणार +8 करणार, म्हणजे हा येणार +2चा क्यूब येणार. आणि इथे मात्र हा a² - 2ab प्लस b सॉरी a³ -3a²b प्लस 3ab² - b³ हा जो फॉर्म्युल्यानुसार आपल्याला रिझल्ट आला आहे x³ - 3x² प्लस 3x - 1 हा कशाचा रिझल्ट आहे x - 1 ब्रॅकेट क्यूबचा. म्हणजे इथे येणार x - 1 ब्रॅकेट क्यूब प्लस 2³ आणि मग इथे a³ प्लस b³ चा फॉर्म्युला वापरायला लागेल. a³ प्लस b³ काय आहे फर्स्ट फॅक्टर मध्ये दोघांची ॲडिशन, म्हणजे इथे ॲडिशन होणार, म्हणजे इथे +3 येणार आणि इथे मात्र a² - ab प्लस b² असं येणार. आणि इथे -ab असल्यामुळे इथले साईन फक्त चेंज होतील. -2x - 2 +4 आहे तसा. हां इथे अरे इथे मायनस आहे की रे, इथे x - 1 फर्स्ट फॅक्टर आहे ब्रॅकेट क्यूब आहे, म्हणजेच x - 1 असेल तर x - 1 प्लस 2 येणार, म्हणजेच x + 1 पहिला फॅक्टर येणार x + 1 आणि इथे x - 1 ब्रॅकेट क्यूब, इथे पण x - 1 येणार आणि फॉर्म्युला a³ प्लस b³ आहे a प्लस b इंटू a² - ab प्लस b². त्यामुळं हे साईनच थोडेसे व्यवस्थित द्या. x - 1 ब्रॅकेट क्यूब x² - 2x प्लस 1 येईल आणि 2ने मल्टिप्लाय केलं तर -2x प्लस 2 येईल, म्हणजेच x + 1 पहिला फॅक्टर, दुसरा येईल x² - 2x - 2x -4x प्लस 1 प्लस 2 प्लस 4, म्हणजेच +7 येईल. बरोबर आहे का बघा. x + 1 फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड x² - 4x प्लस 7 आणि मगाचं एक्झाम्पल होतं त्याचा आन्सर x - 1 फर्स्ट फॅक्टर x² + 4x प्लस 7 अगोदरचं पहिलं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. झालं सेकंड सगळ्यांचं. सेकंड झालं की सांगा. थर्डसाठी थोडीशी हिंट मी द्यायची गरज आहे का तुम्ही सांगताय? ते थर्ड एक्झाम्पल पण दिलेलं आहे क्वेश्चन. सेकंड कंप्लीट करा आणि थर्डचं थोडंसं आपण बोलूया, म्हणजे पुढे सॉल्व करायला सोपं जाईल. हे रेड कलरचं प्लस मायनस दिसतंय का व्यवस्थित? कळतंय का काय केलंय? झालं सगळ्यांचं? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये x⁶ क्वेश्चन काय बघा. x⁶ मी किती वेळा ठरवतोय अक्षर मोठं काढायचे. ज्यांच्याकडं प्रॉब्लेम असेल रेंजला नेटला त्यांना पण दिसलं पाहिजे, पण ते काय होतंय पुढे कसं बसायचं म्हणून ते आपोआप छोटं होतंय. हां, x⁶ - 7x³ प्लस -8 काय करायचं सांग. r⁶ आहे आणि महत्वाचं दुसरी टर्म काय आहे ती बघून लक्षात आलं पाहिजे. x⁶ नको लक्षात येऊ दे, पण x³ बघून लक्षात आलं पाहिजे. जर x⁶ म्हणजे कुणाचा स्क्वेअर?
स्क्वेअर आहे आणि दुसरी टर्म एक्स क्यूब आहे तशी. म्हणजे मी जर इथे लेट एक्स रेस टू 6ला सॉरी एक्स क्यूबला काहीतरी मी नोटेशन वापरतोय. एक्स क्यूब म्हणजे इज इक्वल टू काय वापरूया, कुठलं लेटर आवडतंय व्हेरिएबल? ए चालेल, ए चालेल, ए घेऊया. एक्स क्यूबला ए मानलं तर एक्स रेस टू 6 म्हणजे कोणाचा क्यूब आहे? एक्स क्यूबचा. म्हणजेच इथे लिहितो पाहिजे तर मी एक्स रेस टू 6 म्हणजे एक्स क्यूबचा स्क्वेअर आहे -7 एक्स क्यूब -8. या एक्झाम्पलमध्ये एक्स क्यूबची व्हॅल्यू ए घेतली तर इक्वेशन कसं तयार होईल सांगा. इथे लिहितो मी ए स्क्वेअर -7 काय ए मायनस हे 9 कुठनं झालं बापरे. हां 8 आहे. हां इथे काय आहे 8 आहे. हां सांगा आता काय करायचं. आता आपण फॅक्टरायझेशन जे क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिलं तो सगळं खेळ करायचा. हे सगळं क्युबिक फॉर्ममध्ये नाही आहे. आता कुठल्या फॉर्ममध्ये? वर्ग समीकरण म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि मग इथे काय केलं होतं आपण? राशी काय करायचं आठवतंय का? वर्ग समीकरण आलेलं आहे. सांगा पटकन अपूर्व. तबसुम आधी आता हे काय गुगलला विचारते का? हा सांगा परत एकदा. आदिती बरोबर, मिडल टर्म स्प्लिट करायची, एवढं कळलं तरी बस आहे. आणि मग प्रोडक्ट किती आला पाहिजे? -8 का तर ए स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. -8 × 1 काय -8 एवढा प्रोडक्ट पाहिजे. आणि ॲडिशन सबट्रॅक्शन किती पाहिजे? -7. मग काय येणार? 8 1 जा 8 ना, आणि -8 + 1 यांचं प्रोडक्ट -8 येतोय आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +7 येते -7 येते. म्हणजेच फॅक्टर्स डायरेक्ट लिहिले तर ए स्क्वेअरचा कोएफिशियंट ज्यावेळी 1 असतो स्क्वेअरचा त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट फॅक्टर लिहिले तर चालतात. का सिम्प्लिफाय करूया? कळेल का डायरेक्ट फॅक्टर लिहिले तर? पहिला फॅक्टर काय येणार? ए -8 आणि दुसरा फॅक्टर काय येणार? ए +1 -8 + 1चे. ज्यावेळेस एक्स स्क्वेअरचा किंवा ए स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नसतो त्यावेळेस ती थर्ड टर्म कशी लिहायची? -8a + 1 लिहायची, 1a लिहायची आणि मग पहिल्या दोन टर्ममधून काहीतरी कॉमन थर्ड आणि फोर्थमधून कॉमन घेऊन हे फॅक्टराइज करायचं माहिती आहे आपल्याला. सध्या डायरेक्ट लिहूया. आता मग आन्सर आले का? 2 फॅक्टर मिळाले. पण हे आन्सर आहे का? नाही आहे. आन्सर कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे? एक्सच्या फॉर्ममध्ये. एक्स क्यूबला काय म्हणलं तर आपण ए, म्हणून मग काय मिळालं इथे? एक्स क्यूब -8 आणि इथे काय एक्स क्यूब +1. पण आपल्याला माहिती आहे 8 हा कोणाचा क्यूब आहे? 2चा क्यूब. आणि 1 कोणाचा क्यूब आहे? 1चा क्यूब. आणि मग परत एकदा फॅक्टरायझेशन इकडे फॉर्म्युले न बघता सांगताय का? ए क्यूब -बी क्यूबचे फॅक्टर्स काय असतात? पटकन सगळ्यांनी सांगितलं. आवाज जास्त आला तरी सुद्धा मला त्रास होणार नाही. x -2 आणि पुढचा फॅक्टर a² + ab + b² म्हणजेच x² + 2x + b² म्हणजे 2² का 4 लिहू डायरेक्ट? 8 का 4 आणि 8 कुठनं आलं? 2चा स्क्वेअर 8 कुठं असतो? अरे हा फॉर्म्युला ना एक्स क्यूब कुठला मायनस ना, एक्स क्यूब -y³ चा प्रीती लक्षात आलं का? x - y × x² + xy + y². बरं, x² + xy + y². आणि मग a³ + b³ चा फॉर्म्युला काय? तिकडे न बघता a³ + b³ इथे न बघता सांगा पटकन. x + y फर्स्ट फॅक्टर आणि सेकंड फॅक्टर मात्र x² - xy + y² म्हणजे काय येणार? x² - xy म्हणजे x आणि +y² म्हणजे 1. एवढेच फॅक्टर 4. बस झालं, अजून काय येत नाही त्याचं करता. लिहून टाका लगेच.
फॉर्म्युले अजूनही लिहिले नसतील तर लिहा, हे लागतात सारखे सारखे, कुठेतरी नोटबुकमध्ये जागा शोधून लिहा. आणि हे असं एक्झाम्पल आलं x⁶ x³ किंवा इथे x⁸ असेल, इथे x⁴ असेल की सबस्टिट्यूशन, याला म्हणतात सबस्टिट्यूशन केलं आपण. जो व्हेरिएबल x होता, एक्सच्या फॉर्मचं एक्झाम्पल सबस्टिट्यूशन करून एक्सच्या काहीतरी पॉवरला a मानून किंवा t मानून किंवा y मानून आपण हे वेगळ्या फॉर्ममध्ये आणलं, जे आपल्याला फॅक्टराइज करता येतं. डायरेक्ट x⁶ फॅक्टरायझेशन पॉसिबल नाही आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर आपल्याला फॅक्टराइज करता येतं, म्हणून या फॉर्ममध्ये येण्यासाठी सुरुवात केली, x³ ला a मानलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन कसं सॉल्व करता येईल. सोपं आहे. 756. आलं पण बरोबर. सोपं आहे का? नाही केलं. आलं का बघा, सिंपल आहे. कुठलं वर हा काय नाही. कुठला फॉर्म्युला वापरला, हा का हा? हा हा वापरला. 3ab कॉमन घेऊन, बरोबर. ह्याच्यामधून 3ab कॉमन घेऊन फॉर्म्युला लिहितोय ते, म्हणजे a+b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, मला a³ प्लस b³ या दोन टर्म अगोदर लिहायच्यात, म्हणजे a³ प्लस b³ आणि प्लस या दोन मिडल टर्ममधून मी 3ab कॉमन घेतोय. 3ab कॉमन घेतलं तर आतमध्ये a+b राहणार आहे, आणि मग हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी वापरला आहे. तिथे तुम्ही x + y ची व्हॅल्यू 12 घ्यायची आणि xy ची व्हॅल्यू 27. ही x + y ची व्हॅल्यू 12, xy ची व्हॅल्यू 27, x + y ची व्हॅल्यू 12. सिम्प्लिफाय करा. x + y ची ॲडिशन 12 आहे, तर त्याला जर नंबर मार्क केलं तर पण मग हा हे बघा चाल, हा ते त्या शॉर्टकटनी राशीने उत्तर सांगितलं असेल, ते जास्तच हुशार आहे. बरोबर आहे, चालेल तसं की असे नंबर, पण ते फक्त असं नाही चालणार. 2 + 10 म्हणजे 12, त्यांचं प्रोडक्ट पण 27 पाहिजे. हां, दोन्ही विचारात घेऊन चालेल, मग ते बरोबर आहे. तरी म्हणलं लगेच कसं काय सांगितलं, काय फॉर्म्युला माहीत नाही, काय नाही माहिती आम्हाला, हेच माहिती आहे. चालतंय तसं, पण म्हणजे MCQ आला तर तुम्ही बिंदास सॉल्व करू शकता. हे तुम्हाला माहिती आहे, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर PhD हा एक प्रकार असतो. PhD म्हणजे डॉक्टर, त्याला म्हणतात डॉक्टर. PhD झाल्यानंतर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट होता आणि त्याला PhD पदवी मिळते. ग्रॅज्युएशन नंतर किती वर्ष लागतात सांगत नाही, काही सांगता येत नाही. काही जणांना 5 वर्ष, 10 वर्ष, काही जण रिटायरमेंट होईपर्यंत PhD म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. जर PhD मध्ये असं काही ऑप्शन असेल, सध्या नाही आहे. मॅथ्समध्ये PhD करता येते, झूमध्ये, बायोलॉजीमध्ये, स्टॅटमध्ये करता येते, फिजिक्स,
पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन एखाद्या याच्यामध्ये करता येतं, पण असं नाही आहे की नंबर सिस्टीममध्ये PhD करायचे, नंबर्समध्ये PhD करायचे. जर करायची असेल तर अशी जाता जाता आताच होईल, 10वीची नंतर होईल, आधी PhDच होईल. ठीक आहे. राशीचं पण आणि प्रीतीचं पण तेवढं प्रॅक्टिस कसं काय कोणी करून घेतलंय तुमचं काय माहिती बाबा. नंबर लगेच लक्षात येतात तुमच्या. आणि मग तुम्ही कुठे क्लास लावला होता का तबस्सुम? नाही. तुमची तयारी एवढी नंबरची झाली कशी? तुम्ही प्रॅक्टिस केलं, घरी केलं, कोणी केलं? मी तर नाही केलं. मला नाही वाटत मी एवढं नंबरचं, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिलाय, तुम्ही स्वतः त्याच्यासाठी वेळ दिला किंवा तुमचं कुणीतरी करून घेतलंय. मी एवढं नाही करून घेतलं. मी सगळ्याकडे फोकस करत होतो पहिल्यापासून, 6वीपासून असेल. पण तुम्ही या गोष्टीमध्ये जास्तच बहुतेक 5वी 6वी, हां ते पाठांतराचं नंबर, पाढेपाठ करायचं, हे ते जे पराक्रम केलेत आधीपासून त्याचा फायदा झाला असेल, त्याच्यामुळे होत असेल हे नंबर लगेच लक्षात येत आहे. क्यूबचे फॉर्म्युले, जसं त्या टार्झनला काय मिळालं ना, ते स्टेट लेवलचं का कुठेतरी काय मिळालं राशी मागच्या वर्षी कॉम्पिटिशनमध्ये तुझ्या लहान भावाला? स्टेट अंकनाथमध्ये पहिला आला. हां, कशामध्ये? पाढेपाठांतर स्पर्धा. हां, पण ते कुठल्या लेवलला? जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये? राज्य. हां, तेच ती तसली तयारी तुमची पण आधीपासून चांगली झालेली आहे, त्यामुळं पण असेल. बरं सांगा, हा फॉर्म्युला मी काय करतो, x+y ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे आणि xy 27 दिला आहे, x³ + y³ विचारलेला आहे. मी हा फॉर्म्युला xy फॉर्ममध्ये लिहितो. डायरेक्ट क्वेश्चन लिहित नाही परत. x+y ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला आहे x³ + y³ + 3xy इन ब्रॅकेट x+y. आणि मग याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या किमती टाकायच्या असतील तर x+y ची व्हॅल्यू येईल 12, 12चा क्यूब माहीत पाहिजे तुम्हाला, इज इक्वल टू. आता ती शॉर्टकट मेथड मी सांगणार नाही हं तुम्हाला, मला कळाली आहे, पण काही जणांना कळली नसेल तर त्याच्याकडं लक्ष दिलेलं चांगलं आहे, पण त्याच्या नादामध्ये सॉल्व करायचा आळस करतात काही जण आणि तो खूप मागत पडतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, JEE जी एक्झाम असते, जॉईंट एंट्रन्स एक्झाम, IITचं ॲडमिशन ज्याच्यामुळे होतं IT कॉलेजला, त्या एक्झाममध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नाही आहेत, MCQ ऑप्शन नाही आहेत की टिक केलं झालं काम, असं नाही. सब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण असतात, त्यात सॉल्व पण करायला लागतात. तिथे स्कोर मागत पडतो. आणि तुमचा जर मेडिकलला एम्स सारख्या ठिकाणी, म्हणजे भारतातले जेवढे चांगले कॉलेजेस आहेत किंवा इंजिनिअरिंगला IIT, तर यांची पहिली कंडिशन असते तुम्हाला बोर्डला, महाराष्ट्र बोर्ड असू दे, CBSE बोर्ड असू दे, मिनिमम 75% पाहिजेच. आणि मग काही जण काय करतात, MCQकडे, ऑब्जेक्टिव्हकडे जास्त लक्ष देतात आणि इथे मार खातात. म्हणजे 75 आपल्याला कमी वाटतंय तसं, पण ते 12वीच्या दृष्टीनं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस बरेच जण CET आणि JEEची तयारी करतात, ते बोर्डाला म्हणजे निग्लिजिबल समजत असतात, काही घेणं देणं नाही झालं तरी चालतं, असं पण 50% पडतात, असं त्यांच्या डोक्यात असतं. तर मग ज्यांचा स्कोअर चांगला येऊ शकतो त्यांना मिनिमम 75% असतील तर चांगले कॉलेजेस तुमच्यासाठी ओपन होतात. आणि चांगले कॉलेज पाहिजे असतील तर थोडक्यात स्टेप वाईज लिहिता आलं पाहिजे, बोर्डचा पेपर व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. x³ + y³ ची व्हॅल्यू काढायची आहे, +3 × xy ची व्हॅल्यू त्यांनी 27 दिली आहे, इंटू x+y ची व्हॅल्यू 12 आहे. आणि मग 12चा क्यूब किती? 1728 इज इक्वल टू, बरोबर. आणि प्लस प्रोडक्ट काय येतोय, 12 × 36, 36 × 27 किती? 927 मायनस करा कशामधून, 1728 मधून 927 मायनस झाले तर x³ + y³ ची व्हॅल्यू मिळेल
म्हणजेच एक्स क्यूब प्लस वाय क्यूब किती येईल, किती आलं 756. बरोबर येते का बघा, सबट्रॅक्शन मी डायरेक्ट लिहिलंय. आणि मग हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल. आता हे जे कॉमन घ्यायचे फॉर्म्युले आहेत, हा असेल किंवा मायनसवाला असेल. मायनसवाला कोणता, हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. पुढचे एक्झाम्पल आपल्याला याचा उपयोग करूनच सॉल्व करायचे आहेत. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे का 9, हां प्रोडक्ट 972 येतोय का बघा. आणि मग ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहा या फॉर्ममध्ये. प्लसचा जसं लिहिलंय तसा काय येतो तो, कारण पुढच्या क्वेश्चनसाठी लागणार आहे त्या. परत सांगा, ए क्यूब तो नकोय, तो मी लिहिलेला आहे. 3ab कॉमन घेतल्यानंतरचा हा लिहिलेला आहे इथे, मायनस रेड कलर मध्ये मायनस लिहिलंय. 3ab कॉमन घेतल्यानंतर असा येणारा फॉर्म्युला म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब, पहिली आणि लास्ट टर्म आहे तशी. आणि कॉमन काय येणार, -3ab इन ब्रॅकेट काय हे मायनस बी, हे लक्ष ठेवा. आणि मग पुढचे क्वेश्चन जे आहे ते ह्याच्यावर. हे झालं सगळ्यांचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. NCERTच्या टेक्स्टबुक मधले क्वेश्चन आहेत जवळजवळ आता सगळे इथून पुढचे. फॅक्टराइज each of the following. 8a cube plus b cube plus 12a square b. 8a cube plus b cube plus 12a square b plus 6ab square plus 6ab square. ठीक आहे. आणि मग काय करता येऊ शकतं आणि तुम्ही कशा पद्धतीनं, म्हणजे सुरुवात विचार कुठून करणार, कसा करणार बघा. क्वेश्चन लिहून घ्या आणि त्याच्यामध्ये मग अजून काय सुचत असेल तर आपण बोलूया त्यावर. हे फॅक्टराइजचे हे फॉर्म्युले लागतीलच खरं. हे +1 वाले ठेवत नाही आता. मायनसचा लिहितो इथे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. हां, काय करता येईल सुरुवात, कोण सांगेल? 3ab कॉमन, 6ab कॉमन घेतलं तरी आतमध्ये काय येईल बरं. 6ab कॉमन घेतला, पुढे काय बरोबर आहे 6ab 2a प्लस बी. आणि मग तो कशाचा फॉर्म्युला आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा हा आहे. ए स्क्वेअर प्लस 2a प्लस बी कुठे त्यात, बरोबर आहे तोच फॉर्म्युला आहे. पण ए इथे ए नाहीये, एक्स इथे एक्स नाहीये, इथे एक्स काय आहे, हा कोणाचा क्यूब आहे सांगा. 8a क्यूब म्हणजे कोणाचा क्यूब, 2a ब्रॅकेट क्यूब. म्हणजे जिथे जिथे ए आहे इथे किंवा जिथे जिथे एक्स आहे इथे, एक्स पहिली टर्म असेल तर सगळीकडे एक्सच्या जागी कोण पाहिजे, 2a पाहिजे. म्हणजे प्लस बी क्यूब, बीच्या जागी बीच आहे. इथेच क्लिअर होत आहे की नक्की ए आणि बी कोण आहे. तर आता
3a²b हा फॉर्म्युल्याने जाऊया, कॉमन नको घ्यायला. 3a²b म्हणजे काय पाहिजे सांगा. 3 × a² म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 2a चा स्क्वेअर इंटू बी म्हणजे बीच आहे. आणि मग कन्फर्म करूया की नक्की 12a²b एवढा आहे का. 2a चा स्क्वेअर किती असतो, 4a². 4 × 3 म्हणजे 12 a²b, 12a²b आहे. आणि मग शेवटची टर्म काय पाहिजे आपल्याला, 3ab². 3ab² म्हणजे काय येणार, 3 × a म्हणजे कोण आहे, 2a इंटू b म्हणजे b². आता हे टर्म शेवटच्या टर्मला इक्वल आहे का, सेम आहे का. 3 × 2 = 6ab², 6ab². फक्त या फॉर्म मध्ये का लिहिले, तर आपल्याला हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरता येईल. a³ + b³ + 3 हा पण नाही, सॉरी, a³ + b³ + 3a²b + 3ab² हा कशाचा फॉर्म्युला आहे, a + b ब्रॅकेट क्यूबचा. म्हणजे इथे काय येणार, 2a + b ब्रॅकेट क्यूब झालं. फॅक्टराइज म्हणजे एकच फॅक्टर 3 वेळा आहे इथे ब्रॅकेट क्यूब, म्हणजे पुढे काय करायची गरज नाही. बघा नेक्स्ट क्वेश्चन असाच आहे, खूप अवघड आहे, तशातलं बघणं आहे, थोडंसं समजलं पाहिजे. पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करा लगेच सगळ्यांनी. -b³, फक्त साईनमध्ये फरक आहे. -12a²b आणि +6ab². मी काय केलं, ते दिलेलं एक्सप्रेशन जे काय पॉलिनॉमियल एक्सप्रेशन आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन पण म्हणतो त्याला, ते या फॉर्ममध्ये लिहिलं जेणेकरून आपल्याला a + b ब्रॅकेट क्यूब लिहिता यावं म्हणून. फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस सेकंड टर्मचा क्यूब इंटू +3 × फर्स्ट टर्मचा स्क्वेअर इंटू सेकंड टर्म +3 × फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्मचा स्क्वेअर. आणि मग इथे लक्षात येतं आहे फर्स्ट टर्म 2a आहे आणि सेकंड टर्म b आहे. आणि मग हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर a + b ब्रॅकेट क्यूबचा. म्हणून 2a + b ब्रॅकेट क्यूब आन्सर येणार. अगदीच अजून छान वाटावं म्हणून त्यांनी उत्तर कसं दिलं बघा. 2a + b ब्रॅकेट क्यूब फॅक्टर्स कसे येतात, तर 2a + b पहिला फॅक्टर इंटू 2a + b इंटू 2a + b त्यांनी दिलं, तर आपण पण तसंच लिहूया. क्यूब म्हणजे 3 फॅक्टर सेम येतात माहिती आहे आपल्याला, पण फॅक्टराइज करायचंच आहे तर मग अशा फॉर्ममध्ये लिहा. त्यांनी विचारलंय, क्वेश्चनच विचारलंय, फॅक्टराइज ईच ऑफ द फॉलोइंग. आणि मग नेक्स्ट एक्झाम्पल लगेच सॉल्व करता येईल तुम्हाला, कारण 8a³ हा 2a क्यूब असतो, -b³ आहे तसं, -3a²b पाहिजे. 3 × a² म्हणजे 2a स्क्वेअर इंटू b +3 × 2a इंटू b². दिलेल्या टर्म फक्त आपल्याला जशा पाहिजेत त्या फॉर्ममध्ये लिहिलं, जेणेकरून मला इथे a + b ब्रॅकेट क्यूब नाही, आता हा a - b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच याचा आन्सर येणार 2a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2a - b इंटू 2a - b इंटू 2a - b. राशी कुठे गेली, अभ्यास करायला गेली का उद्याच्या परीक्षेचा. कधी आहे पेपर तुमचा, आता लांब आहे की, सुट्ट्या का दिलेत एवढ्या, 10वीची परीक्षा आहे का. अरे सुट्ट्या का दिल्या, उद्याच होता पण पुन्हा ते चेंज केलं त्यामध्ये, आणि तो उद्याचा पेपर नंतर. वेडनेसडे उद्या, मग महावीर जयंती आहे उद्या का परवा, दोन्ही दिवशी लिहिलंय. हां झालं का. पुढचा क्वेश्चन बघूया का, असाच थोडासा वेगळा. 27 बाजूला लिहितो मी. 27 -25a³.
-25a³ 25 कसं येईल 125 पाहिजे ना 125a³ हां 3ab ची व्हॅल्यू 125 येऊ शकते -135 आणि +225b³ प्लस 225b³ असं काहीतरी पुढचा प्रश्न आहे. आदिती तुम्हाला हे टेक्स्टबुक मध्ये NCERTच्या टेक्स्टबुक मध्ये जे क्वेश्चन आहेत तुमच्या टेक्स्टबुक मधलेच आहेत ना? नाईन्थ मध्ये हा टॉपिक आहे ना तुमचा कोणता टॉपिक आहे? फॅक्टरायझेशन आहे का अल्जेब्रिक आयडेंटिटीज आहे? काय टॉपिकचं नाव आहे 9th मध्ये जो चॅप्टर आहे तुम्हाला मॅथ्स मध्ये ज्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन हा पार्ट आहे का वेगळाच आहे फॅक्टरायझेशन? नाही वेगळं नाही आम्हाला फॅक्टरायझेशन अल्जेब्रिक आयडेंटिटीज मध्येच होता. बरोबर त्याच्यामध्ये मग हे एक्झाम्पल कधीतरी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय का? नाही सर. रणवीर हे अशा प्रकारचे एक्झाम्पल पाहिलेत का तिकडे बघितलंच नाही? बघावंच सिमिलर होते ऍक्च्युली हे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच क्वेश्चन आहेत फक्त ते कुठल्या एक्सरसाइज मध्ये कसे आहेत माहित नाही मला पण असतील शोधले तर सापडते. ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अपूर्व आठवतंय का असलं काय बघितल्यासारखं 9th टॉपिक मध्ये? काय आवाज नाही आला? हां ठीक आहे. आता मग एवढं जर डिस्कस केलंय एवढ्या गप्पा झाल्यात फॉर्म्युले एवढे कंटाळा येईपर्यंत वापरले तर हा क्वेश्चन आता लक्षात आला पाहिजे आणि जर लक्षात येत नाही तर राशीसारखी आयडिया करायची. 27 कुणाचा स्क्वेअर आहे का क्यूब आहे? 3 चा क्यूब आहे. 225 कुणाचा स्क्वेअर किंवा क्यूब आहे का? 15 चा स्क्वेअर आहे. मग इथे स्क्वेअर पाहिजे की बी क्यूब कसा आला का बी दोन्हीकडे? एक मिनिट 225 काय आहे? अरे काय पण लिहितो मी बापरे 125 ए क्यूब बरोबर आहे -135 ए पण बरोबर आहे 225 बी कुठून आला इथे ए स्क्वेअर हां आता बरोबर आहे स्क्वेअर आहे बरोबर. म्हणजे आता मला क्यूब आणि स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर इथे हा कोणाचा क्यूब आहे 3 चा क्यूब आहे मायनस हा कोणाचा क्यूब आहे 5a ब्रॅकेट क्यूब 5a चा क्यूब आहे आणि मग मायनस ही कोणती टर्म असल्यासारखं वाटतंय तुम्हाला? एक तर ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला एवढं क्लिअर आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस हा नको ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला -3a² b + 3ab². म्हणजे ही टर्म कोणती असणार आहे 3 मल्टिप्लाय काहीतरी असणार आहे. ठीक आहे 3 मल्टिप्लाय -3 इंटू किती तर 5a तर पाहिजेच आहे आपल्याला आणि ए किती आहे 3 इंटू 5a म्हणजेच काय ए चा स्क्वेअर आहे ते -3a² b असा फॉर्म्युला असतो. मग हे बरोबर येते का 3 3 जा 9 आणि 5 3 15 15 9 किती 132 बरोबर आहे का? बरोबर. आणि प्लस मग शेवटची टर्म कशी असणार 3ab² असणार म्हणजेच 3 इंटू ए कोण आहे 3 इंटू बी चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर 5a चा स्क्वेअर. कन्फर्म करूया हे बरोबर आहे का? 5 चा स्क्वेअर 25 इंटू 9 किती 225 बरोबर आहे. म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस 3a² b
हे ए बी जरा जास्तच होतंय. क्वेश्चन पण ए मध्ये आणि फॉर्म्युला पण ए मध्ये छान नाही दिसत. त्यासाठी काय करूया, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब मायनस 3x² वाय मायनस प्लस 3xy². हा फॉर्म्युला कशाचा आहे, एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्यूबचा. म्हणजेच याचा आन्सर काय येणार मग 3 - 5a ब्रॅकेट क्यूब. आणि मग फॅक्टर्स काय 3 - 5a चे 3 फॅक्टर. ठीक आहे, हे असंच आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला अजून डोकं चालवायला भाग पाडेल असा क्वेश्चन बघा. 64a³ - 27b³ - 144a²b आणि प्लस 108ab². हे स्क्वेअर आणि क्यूब बघूनच थोडंसं लक्षात आलं पाहिजे की नक्की आपल्याला कुठे जायचंय, कसं जायचंय. ज्यांच्या लक्षात येतंय थोडं थोडं त्यांनी प्रयत्न करा, येण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे. फक्त हा जो खेळ केलाय, ही जी ॲडजस्टमेंट केली ना मी, ही स्टेप महत्त्वाची आहे. पहिली स्टेप तुम्हाला लिहिता आली, दिलेलं एक्सप्रेशन या फॉर्ममध्ये मांडता आलं, म्हणजे फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्ये, की मग सॉल्युशन मिळणारच आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं क्यूब ज्या टर्मचं आहे एक्स आणि वाय, तेवढे टर्म समजले पाहिजेत. बाकी मग 3x²y 3xy² हे आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल, नंतर कन्फर्म करता येईल मल्टिप्लाय करून नक्की गुणाकार तेवढा येतोय का. स्टार्ट करा नेक्स्ट एक्झाम्पल. आणि अजून एक एक्झाम्पल झालं की या टाईपचे एक्झाम्पल नाही आहेत, अजून थोडे संपून जातील. 64a³ 64 कोणाचा क्यूब आहे, 4a चा क्यूब मायनस 27 3b चा क्यूब. आणि मग पुढे काय असणार, एक्स म्हणजे 4a आणि y म्हणजे 3b असेल तर पुढे मायनस 3x² y असणार. 3x² म्हणजे 4a चा स्क्वेअर इंटू y म्हणजे 3b असणार आहे का, नक्की कन्फर्म करूया. 4 चा स्क्वेअर 16 मल्टिप्लाय बाय 3 3 जा 9 144 येत आहे का बघा. किंवा 4 त्रिक 12 यातला एक 4 त्रिक 12 12चा वर्ग 144 माहिती आहे आपल्याला. म्हणजे यातले 4 चे 2 फॅक्टर आहेत, 4 3 जा 12, इथला एक फॅक्टर 4 3 जा 12, 12 चा स्क्वेअर 144 असं पण चालेल. आणि प्लस a³ मायनस b³ मायनस 3a²b आणि प्लस 3ab². म्हणजे इथे शेवटची टर्म काय पाहिजे, प्लस 3ab² पाहिजे. a म्हणजे कोण 4a आणि b म्हणजे 3b चा स्क्वेअर. आणि मग इथे परत एकदा 3 चे 2 फॅक्टर येतील, 3 3 जा 9 येईल, 9 इंटू 12 108 माहिती आहे आपल्याला, म्हणजे बरोबर आहे. आणि मग इथे कुठल्या फॉर्ममध्ये आलं एक्सप्रेशन, x³ मायनस y³ मायनस 3x² प्लस 3xy². म्हणजेच x आणि y हा असेल तर हा फॉर्म्युला कशाचा आहे, x मायनस y ब्रॅकेटचा क्यूब.
म्हणजेच याचं आन्सर काय मिळणार तर 4a मायनस 3b ब्रॅकेटचा क्यूब म्हणजेच 4a मायनस 3b इंटू 4a मायनस 3b 4a मायनस 3b असे 3 फॅक्टर मिळतील. बघा बरोबर आलंय का? (27p क्यूब) बघा हे आता थोडंसं 27p क्यूब मायनस 100 नाही 1/216 मायनस 9/2p स्क्वेअर मायनस 9/2p स्क्वेअर प्लस 1/4p प्लस 1/4p हे थोडं समजायला लागलं होतंच तोपर्यंत असा क्वेश्चन येतो आणि मग आपल्याला जे समजतंय त्याबद्दल शंका यायला लागते. तरी सुद्धा एवढं अवघड नाहीये थोडा विचार केला तर. जे लॉजिक इथे वापरलंय तेच वापरायचं. 27p क्यूब. हां बोला. हां त्यामध्ये 4चा क्यूब आणि 3चा क्यूब आधी दिलेला आहे तर मग त्यानुसारच फॅक्टर फक्त पहा. बरोबर. हे बघ ज्यावेळेस तुला हे समजलंय की इथे 4a चा क्यूब आहे पहिली टर्म आणि दुसरी टर्म आहे कोणाचा क्यूब आहे 3b चा क्यूब आहे. लगेच मग हा a क्यूब मायनस b क्यूबचा जो फॉर्म्युला a मायनस b ब्रॅकेट क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये a क्यूब मायनस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब असं जर असतं. थोडक्यात त्यातल्या कोणत्या 2 टर्म समजल्या तुला तर a क्यूब मायनस b क्यूब समजले. म्हणजे पुढच्या 2 टर्म कोणत्या असणार तर मायनस 3a स्क्वेअर b आणि प्लस 3ab स्क्वेअर असणार. एवढं कळलं? हा एवढंच समजलं पाहिजे. म्हणजे तुझा प्रश्न आज आहे ना की याच्यावरूनच मग दुसऱ्या पुढच्या टर्म डायरेक्ट लिहायच्या का? डायरेक्ट लिहायच्या बरोबर आहे पण नंतर मल्टिप्लाय करून बघायचं. म्हणजे एकदा a आणि b तुला समजलं की इथे a चा क्यूब आहे इथे b चा क्यूब आहे किंवा x चा क्यूब आहे मायनस y चा क्यूब आहे. x आणि y काय आहे 4a आणि 3b. मग 3x2y आणि 3xy2 कसं येणार ते डायरेक्ट लिहायचं आणि नंतर मात्र मल्टिप्लाय करून बघायचं की 4चा स्क्वेअर आहे त्याला 3 जर 9 ने मल्टिप्लाय केल्यावर 144 येतं का. नंतर 3चा स्क्वेअर आहे त्याला 3 × 4 ने मल्टिप्लाय केलं 9ला तर 108 येतं का. आणि इथे a स्क्वेअर b येणार a स्क्वेअर b आहे इथे a × b स्क्वेअर आहे ab स्क्वेअर आहे. हे आल्यानंतर मग बरोबर आहे. असंच विचारत होती का तू? सर आन्सर मध्ये सगळ्या मायनसच्या टर्म येणार आहेत ना तर तिथं ऑलरेडी आपल्याला 4चा क्यूब आणि 3चा क्यूब दिलाय तर मग आन्सर डिरेक्ट लिहिलं तर. म्हणजे क्वेश्चन जो दिलाय तो बघून डायरेक्ट 4a मायनस 3b ब्रॅकेट क्यूब म्हणजे मधली स्टेप ही जी वापरायची आहे ती वापरायचीच नाही. हेच डायरेक्ट लिहायचं एका स्टेपमध्ये आन्सर. बरोबर आहे. सांग आता मग इथे एका स्टेपमध्ये आन्सर येणार का? काय येणार याचा आन्सर? हां 3p ब्रॅकेट क्यूब. ही शॉर्टकट कुठे शिकवलेत रे तुम्हाला? शॉर्टकट मारायला एकदम एक्सपर्ट आहे. हे बघा आन्सर बरोबर आहे पण गॅरंटी नाही की एक्झाममध्ये हे का बरोबर येतं माहिती आहे. कारण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो तो फसवणारा असतो. हे बुकच तुम्हाला फसवायला लागलं तर मग तुम्ही कसं करणार. हे एक्झाम्पल कशासाठी आहे तर या फॉर्म्युलेचं प्रॅक्टिस करण्यासाठी आहे. हे एक्झाम्पल तसे डायरेक्ट एक्झामला शक्यतो येणार नाहीत आणि आले तरी तुम्ही जर असं डायरेक्ट आन्सर लिहिलं NCERTला समजा आदितीला विचारलं आहे CBSE बोर्डला 10वीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला आहे आणि तुम्ही हे डायरेक्ट आन्सर लिहिलं
2 मार्काला क्वेश्चन असेल तर तुम्हाला आन्सरचा अर्धा मार्क मिळेल. 1.5 मार्क या स्टेपला आहे. हा फॉर्म्युल्याला अर्धा मार्क आहे. बिचारा XYच्या फॉर्ममध्ये जो फॉर्म्युला लिहिला होता त्या बिचाऱ्याला अर्धा मार्क आहे. हे सिम्प्लिफाय केलेलं जे आहे त्याला अर्धा मार्क आहे. म्हणजे तुमची बोर्डची एक्झाम असेल, तेच मी मगाशी सांगितलं की JEE किंवा एम्ससाठी तुम्ही बोर्डला मिनिमम 75% पाहिजेत. ते कसे मिळवणार, तर हे व्यवस्थित लिहून मिळवणार. आणि त्यात पण तुम्ही सब्जेक्टिव्ह ह्याच्यामध्ये जर एक्सपर्ट असाल तर जी ॲडव्हान्सची एक्झाम असते, म्हणजे फक्त ऑब्जेक्टिव्ह नाही, JEE IITला ॲडमिशनसाठी तुम्हाला JEE मेन्स बरोबर JEE मेन्स एक्झाम आहे ती पूर्ण ऑब्जेक्टिव्ह असते MCQ, पण JEE ॲडव्हान्स असते त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह पण आहे. तशीच जे एकदम चांगले मेडिकल कॉलेजेस असतील, एम्सची एक्झाम असेल, ती पण मला नाही वाटत की फक्त ऑब्जेक्टिव्हवरती असेल किंवा नीटवरतीच असेल त्याचं ॲडमिशन. थोडंसं कन्फर्म करावं लागेल खरं त्याचा क्रायटेरिया काय. आयसरची एक्झाम जे ज्युनियर सायंटिस्ट म्हणून अरे बापरे, आज तारीख किती आहे? इस्रोचं अप्लाय केलं कोणी इस्रोसाठी? इस्रोचं मी लिंक पाठवली ती मागे. ते आपण मागच्या वर्षी इस्रोचा एक सेमिनार झाला होता, आपल्याला म्हणजे सर्टिफिकेट मिळालं होतं. मग ऑनलाईन आपण कोर्स केला होता, आठवते? कोणाकोणाला मिळालं होतं ते सर्टिफिकेट? प्रीतीला मिळालं होतं, राशीला मिळालं होतं, तबसुमनी दिलीच नाही एक्झाम, अर्ध्यात सोडून दिले असेल. श्रेयलला मिळालं होतं, तिघांनी मिळालं होतं. आणि मग मिळालं असू दे नसू दे, पण तुमचा आतापर्यंतच्या शाळेतला मागच्या वर्षीचा स्कोर शाळेतला 90%च्या अबाव आहे, चांगला स्कोर आहे. तुम्हाला काही तुमच्या शाळेमध्ये काही इव्हेंट होतात त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेताय, असे याचे पर्सेंटेज काउंट केले जातात तुमच्या सिलेक्शनसाठी. आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर जिथे खरंच सायंटिस्ट लोक काम करतायत, भारतातले 6-7 ठिकाणं दिलेली आहेत, तिथे तुम्हाला 10 दिवस कोर्स करायला मिळणार आहे. तुम्हाला ते बघायला मिळणार आहे, जग सायंटिस्ट जे जगतायत ते त्यांच्याबरोबर शिकायला मिळणार आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कुठेतरी मुंबईला पुण्याला जाऊन काही करायचं नाही आहे, फक्त तिथे अप्लाय करायचं आहे ऑनलाईन. आणि त्याच्यामध्ये 15% जागा गावातल्या मुलांसाठी आहेत. आपण गावाकडचे रुरल एरियामधनं येतोय, तुम्ही कोणीही ट्राय करू शकता. तुम्ही का केलं नाही आतापर्यंत? आधीचा स्कोर तुमचा चांगला आहे, आतापर्यंतचे पर्सेंटेज तुमचे 80% 90%च्या आसपास आहेत, 80 to 90%. तुम्हाला माहिती आहे सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे? हे जे मार्क्स आहेत तुमचे मागच्या वर्षीचे, त्यातले 50% मार्क्स तुमचे डायरेक्ट पकडले जाणार आहेत. तुम्ही जर टॉप 3 मध्ये असेल स्कूलमध्ये, जी शाळेतली एक्झाम होती आहे त्याच्यामध्ये तुमची फर्स्ट सेकंड थर्ड रँक असेल, तर त्याप्रमाणे इथे पर्सेंटेज अजून ॲड होणार आहेत 5% त्याची. तुम्ही जर शाळेतल्या इव्हेंटला कुठल्या तुम्ही अटेंड केलेलं आहे, शाळेमध्ये काहीतरी तुम्ही सायन्स एक्झिबिशन तुमचं होत असतं, कुठलंही सर्टिफिकेट द्या, त्याचे 5% आहेत. हे असे पर्सेंटेज वाढत वाढत जाऊन त्यांनी टोटल केली आहे. ह्याच्यामध्ये कुणाचा स्कोर चांगला होईल त्या लोकांना ते सिलेक्ट करतायत. तुम्ही सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप आहेत, फक्त आम्हाला ते प्रयत्न केला पाहिजे. ऑनलाईन करायचं आहे, फॉर्म भरायला किती वेळ लागतो? 1 तास 2 तास 3 तास. शेवटची तारीख 3 तारीख आहे आणि आज आठवलंय मला. आज करूया ट्राय. श्रेयलचं पण करायचं होतं, तिची एक्झाम होती त्यामुळे मी थांबलो होतो. आता एक्झाम झाली, 2 दिवस असेच गेले. आज भरूया आणि महत्त्वाचं तिकडे कुठेही असू दे, बेंगलोरमध्ये असू दे, ते कर्नाटकमध्ये किंवा हिमाचल प्रदेशात असू दे, जाण्या येण्याचा खर्च गव्हर्नमेंट देणार आहे. तिथे राहण्या खाण्याचा खर्च गव्हर्नमेंट देणार आहे, पूर्ण गव्हर्नमेंटचं आहे ते. लाईफमध्ये कोणाला चान्स मिळत नाही हे अटेंड करायला. तुम्ही का आतापर्यंत केलं नाही? आम्हाला शाळेत पहिलं यायचं आहे, शाळेचा अभ्यास करायचा आहे, परीक्षा आली, हेच कारण आहे ना. आम्हाला काही सुचत नाही, झोप पण लागत नाही रात्रीची. पहाटे कधी उठतोय? 8 वाजले अचानक म्हणून उठतो आम्ही, पण 4 वाजलेले असतात आणि उठून अभ्यास करत बसतो. असं होत असेल ना तुमचं?
एवढं आम्ही वेडे झालो आहे, त्यामुळं आम्ही अप्लाय करत नाही आहे. होऊ शकतं असं, ठीक आहे, करूया आज अप्लाय. करणारे ट्राय सगळे, रणवीर, आदिती, अपूर्व. शाळेतला स्कोर जो काही असेल, मागच्या वर्षी श्रेयलची 4 एक्झाम आहेत, युनिट टेस्ट आणि सेमिस्टर, त्याच्यामधली एक एक्झाम पूर्णपणे तिच्या आजारामुळं देता आली नाही. त्यामुळं खाड करून पर्सेंटेज जे जायला पाहिजेत 80-90 ते एकदम खाली आलेत. एवढे खाली आलेत तिचे एक पूर्ण एक्झाम नाही, म्हणजे A+B+C+D 4 बेरीज डिवाइड बाय 4चं पर्सेंटेज होणार आहे. ते सी एक्झामच नाही दिली, युनिट टेस्टची एक्झाम नाही दिली, A+B+D 3च एक्झाम डिवाइड बाय 4 पर्सेंटेज कॅल्क्युलेट होणार आहेत आणि तिचा सगळा स्कोर कमी येणार आहे. तरीसुद्धा तिच्यासाठी फॉर्म भरणार आहे आणि तुमचा तर आहे ऑलरेडी स्कोर, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि ते इस्रो हे स्वप्न असतं लोकांचं. आणि असं काय नाही आहे की आपण फाउंडेशन कोर्स घेतला आहे, सायन्स झालेलं आहे आपलं, मॅथ्स कळतं आहे आपल्याला, तिथं गेल्यानंतर असं नाही होणार की ते बोलतायत आणि आम्हाला काही कळत नाही आहे. कारण आपण ॲलेनचं मटेरियल तुम्हाला वाचताना समजतंय, आपण ती सवय लावलेली आहे. खूप हायर दर्जा आहे ॲलेनचं मटेरियल, म्हणजे साधी गोष्ट नाही आहेत. काही पालक ओरडायला लागलेत की असलं काय शिकवत आहेत, पण त्यांना ओरडू दे, त्यांना नाही कळत आहे, त्यांच्या डोक्यावरनं जात असेल, पण आपल्याला ते समजतंय, खूप मोठी गोष्ट आहे. त्यातलं थोडंफार समजत असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करायला हरकत नाही. आणि काय लागणार आहे, तुमचे डॉक्युमेंट जे काही आहेत ते तुमच्याकडे असतील तेवढे द्यायचे आज. आणि काय कमी वाटत असेल तर उद्या सोमवार आहे, उद्या सोमवार शाळा पण चालू असते, काय पाहिजे असेल तर ते शाळेतनं आणता येईल. शक्यतो लास्ट इयरचंच सर्टिफिकेट वगैरे तुमच्याकडे काय असेल ते स्कॅन करून त्यांना पाठवायचं, जास्त काय नाही आहे. आणि स्कॅन करायसाठी एक काळ असा होता की आम्हाला झेरॉक्स सेंटर आहे, सायबर कॅफे कुठे शोधायला लागायचं, तिथं आमचं सर्टिफिकेट घेऊन जावं लागायचं, तिथे स्कॅन करून दे म्हणून 2 तास थांबावं लागायचं, मग स्कॅन करून तो द्यायचा आणि मग तो पाहिजे तेवढ्या KB कन्वर्ट करायचा आणि तो फॉर्म भरायचा. आमच्या हातात आहे आता सगळं, करता येण्यासारखं आहे. मला वाटलं एकाने तरी ट्राय केलं असेल. मी परत लिंक आज शेअर करतो. कशालाच लिंक शेअर करायची आहे, सगळ्यांकडे लिंक. हां, कोणाकडे नसेल तर एकमेकांना पाठवा, विचारा आणि मग करूया ट्राय. हे एक्झाम्पल बघा, थोडक्यात इथे हे समजतंय आपल्याला. शेवटचं एक्झाम्पल आणि बास करूया आपण. 27p³ म्हणजे 3p ब्रॅकेट क्यूब मायनस 216 म्हणजे 6 क्यूब आहे. आणि मग इथे समजतंय आपल्याला x म्हणजे 3p आहे आणि y म्हणजे 1/6 आहे. मग पुढची टर्म काय असते, x³ - y³ -3x² आणि +3xy². म्हणजे पुढची टर्म इथे काय पाहिजे, -3x² म्हणजे 3p² इंटू y म्हणजे 1/6 आणि +3xy², x म्हणजे 3p इंटू y² म्हणजे 1/6². आता हे कन्फर्म करता येईल आपल्याला नक्की यांचा जो गुणाकार येणार आहे तो -9/2 येणार आहे का. इथे p पाहिजे ना, -9/2 येतंय का ते आपण बाजूला करून बघूया. 3 × 3² 9p² × 1/6 आणि मग 3 × 2 6 आलं 9/2p². म्हणजे ही थर्ड टर्म मिळाली तशी. त्यानंतर यांचा प्रोडक्ट बघा, 3 × 2 6 म्हणजे इथे 3 × 3 × 1/6² म्हणजे 1/36 आणि मग 9 × 4 = 36 1/4p. इथे p आहे कुठेतरी, म्हणजे शेवटची टर्म पण 3ab² फॉर्ममध्ये आहे प्लस. म्हणजे हा कशाचा क्यूब आहे, x³ - y³ -3x² प्लस 3xy², x - y ब्रॅकेट क्यूब आहे. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार,
3p मायनस 1/6 ब्रॅकेट क्यूब ही झाली मेथड लिहायची.